पाहुयात महाफास्ट 100 बातम्या। उद्या 7व्या टप्प्यातील मतदान पार पडणार। पंतप्रधान मोदींसह दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला। उत्तर प्रदेश, बिहारसह 5 राज्यांमध्ये उद्या मतदान। लोकसभेचा प्रचार संपताच पंतप्रधान मोदी कन्याकुमारीमध्ये दाखल। पंतप्रधान मोदी विवेकानंद रॉक मेमोरियलमध्ये 1 जूनपर्यंत ध्यानधारणा करणार। आशिष शेलारांकडून राज ठाकरेंची भेट। कोकण पदवीधरच्या निवडणुकीबाबत चर्चा झाल्याची माहिती। पुणे अपघात प्रकरणी 4 तारखेपर्यंत 2 डॉक्टर आणि शिपायाला दिलेली पोलीस कोठडी 5 जूनपर्यंत वाढवली। 4ला निकाल लागल्यानं वकिलांनी केलेल्या विनंती। विशाल अग्रवालचा महाबळेश्वरमधील अनधिकृत बार सील। एमपीजी क्लब पंचतारांकित हॉटेलमधील अग्रवालचा बार प्रशासनाकडून सील। अभय हवालदार यांच्या तक्रारीनंतर जिल्हा प्रशासनाची कारवाई। फक्त विरोधक असल्यानं आव्हाडांना विरोध नको। आव्हाडांची भावना समजून घ्यायला हवी। छगन भुजबळांकडून जितेंद्र आव्हाडांची पाठराखण। परभणीच्या सेलूमध्ये जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात भाजपचं आंदोलन। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पोस्टर फाडल्याप्रकरणी आव्हाडांच्या प्रतिमेला जोडे मारत आंदोलन। दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार मोठा निर्णय घेणार। पाणी टंचाई असलेल्या भागामध्ये बांधकाम थांबवण्याचे आदेश सरकारकडून देण्यात येतील। अँब्युलन्स खरेदी घोटाळ्यामध्ये टेंडर मिळाल्यावर कंपनी स्थापन झाली। कथित अँब्युलन्स घोटाळ्यावरून रोहित पवारांचा आरोप। तर हे खेकडा विकत घेण्याइतकं सोपं नाही। नाव न घेता रोहित पवारांचा तानाजी सावंतांवर निशाणा। राहुल गांधींना 19 ऑगस्टला पुणे कोर्टामध्ये हजर राहावं लागणार। सावरकरांचा अपमान केल्याप्रकरणी खटला दाखल प्रकरण। मध्य रेल्वेवरील मेगा ब्लॉकला आजपासून सुरुवात। पुढील 3 दिवस मुंबईकरांसाठी जिकिरीचे। सीएसएमटी स्थानकातील प्लॅटफॉर्म विस्तारीकरणासाठी मेगा ब्लॉक। ठाणे स्थानकावरील फलाटांच्या रुंदीकरणासाठी 30 मे ते 2 जून दुपारी 3 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक वेळामध्ये एकूण 956 लोकल फेऱ्या रद्द। एकदाच काय ते कोस्टल रोडचं काम पूर्ण करा आणि उद्घाटन करा। पूर्ण कोस्टल रोड सुरू व्हायला विधानसभेची निवडणूक पाहताय का? अरविंद सावंत यांचा राज्य सरकारला सवाल। नागपुरात अनिल देशमुखांकडून अपघातग्रस्त महिलांची भेट। गिट्टी खदान परिसरामध्ये 2 महिलांना कारनं दिली होती धडक। पंढरपुरातील मागील 3 महिन्यांपासून बंद असलेल्या विठुरायाचा गाभारा 2 दिवसांनी खुला होणार। या नव्या गाभाराचं सुंदर असं रूप समोर आलंय। हा गाभारा पाहिल्यानंतर पुरातन काळातील मंदिर कसं होतं याचा अंदाज भाविकांना येणार। बाबासाहेबांचा फोटो कुणी फाडला? आव्हाडांनी चूक केली, आता निस्तरावी। शंभूराज देसाईंकडून जितेंद्र आव्हाडांना खडेबोल। भीषण दुष्काळामुळे आचारसंहिता शिथिल होण्याची शक्यता। आचारसंहिता शिथिल झाल्यास दुष्काळावरील उपाययोजनांना गती मिळणार। परदेशी कशाला जायचं? गड्या आपला गाव बरा। शेतपिकाची दुनिया न्यारी। वसे जिथे विठुरायाची पंढरी। दरेगावातला व्हिडिओ ट्विट करत एकनाथ शिंदेंचा लंडन दौऱ्यावर असलेल्या ठाकरेंना टोला। उल्हासनगर महापालिकेकडून शहरातील धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतींवर कारवाई। 302 इमारतींना नोटिसा। पावसाळ्यामध्ये दुर्घटना होऊ नये म्हणून इमारती निष्कासित करण्याचं काम सुरू। ठाण्यामधील बदलापूरच्या बारवी धरणामध्ये 15 जुलैपर्यंत पाणीसाठा उपलब्ध। बारवी धरणाची उंची वाढल्यानं नागरिकांना मोठा दिलासा।